आता ही गोष्ट सासरची आहे. सुनबाई येणार म्हणून सासूबाईंनी इडलीचं दळून ठेवलं आणि सकाळी मी बघितलं तर सांबर मसालाच संपलाय. पण सासूबाईंना जाम विश्वास आहे माझ्यावर. मग काय, सरळ उठले आणि लागले कामाला. आमच्या गावाकडे अजून तरी झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी, इन्स्टा असलं काही डिलिव्हर होत नाही, त्यामुळे सांबर मसाला तर घरीच बनणार होता. इथे मी 6 ते 7 जणांसाठी सांबर बनवते, त्याच्या अकॉर्डिंग ही सगळी क्वांटिटी आहे. खड्या मसाल्यांमध्ये लाल मिरच्या, धने, 2 इलायची, 2 लवंग, 1 चमचा तांदूळ, 2 चमचे हरभऱ्याची डाळ, अद्रक, लसूण, कढीपत्ता, कांदा. याच्या व्यतिरिक्त चिंच आणि ओल्या नारळाचे तुकडे अजिबात विसरू नका. लाल तिखट, मीठ आणि हळद घालून छान परतून घ्यायचे. हे सगळे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा पाण्यामध्ये फाईन पेस्ट करून घ्यायची. डायरेक्ट कुकरमध्ये सांबरला फोडणी देणार आहोत, त्यामुळे तेल, 1 मिरची आणि आवडीच्या भाज्या घालायच्या. बिना कद्दूचा सांबर नसतो, त्यामुळे तो घालायचा. वाटलेला मसाला, लाल तिखट, 2 तास भिजलेली तूर डाळ, गरम पाणी, मीठ घालून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्या. आता एखाद्या पदार्थासाठी जास्त कष्ट लागले तरी मला त्याचं वाईट वाटत नाही, कारण आमच्याकडे सगळे खवय्ये आहेत, त्यामुळे आवडीने खातात. या तडक्या अगोदर मी चिंचगुळाचं पाणी घातलं, तर तुम्ही सुद्धा घाला. मस्त लुसलुशीत इडली आणि रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा भारी हा सांबर आपला तयार आहे. सांबर तर भारी जमलं होतं, म्हणून सासूबाईंनी दुसऱ्या दिवशी पावभाजी मसालाच लपवून ठेवला.